नमस्कार, मी श्रद्धा सौदीकर. सर्वप्रथम तुम्हा सर्वांचं सनविवी समूहामध्ये स्वागत करते. मंडळी, तुम्हाला माहीतच आहे, सनविवी हा फेसबुक ग्रुप 2016पासून फेसबुकवर कार्यरत आहे आणि वेळोवेळी असंख्य ऑनलाईन उपक्रम राबवत असतो. यात आपल्या विचारांना चालना देणारे अनेक उपक्रम असतात. तसेच या उपक्रमांमधून अनेक सदस्य जोडण्याचे आणि या सदस्यांना यथाशक्ती यथामती मदत करण्याचे कार्य हा समूह करत असतो. याच अंतर्गत गेली 4 वर्ष ऑनलाईन उपक्रम नवरात्रमध्ये आपण घेत असतो. त्याचाच एक भाग म्हणून यावर्षीसुद्धा आपण एक ऑनलाईन उपक्रम राबवत आहोत. त्यामध्ये विविध क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या स्त्रियांची माहिती देणार आहोत. आज आम्ही तुमच्यासमोर आपल्या आयुष्यात करमणूक करणाऱ्या आणि आपल्या आयुष्याचा अविभाज्य घटक असणाऱ्या काही महिलांची माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत. अभिनेत्री आणि गायिका या आपल्या जीवनातील करमणुकीचा अविभाज्य घटक आहेत. त्यांच्या अभिनयाचा ठसा असो वा आपल्या आवडत्या गाण्यांची गुणगुण असो, आपले मन काही क्षणासाठी आनंदून जाते. तर अशा काही अभिनेत्री आणि गायिका यांच्याबद्दल या व्हिडिओमध्ये ऐकणार आहात. एक महत्त्वाचा मुद्दा इथे नमूद करू इच्छिते, तो म्हणजे व्हिडिओ सादर करणाऱ्या सदस्या या आपल्या समूहातीलच आहेत आणि कोणीही व्हिडिओ बनवण्यामध्ये प्रोफेशनल नाहीत. त्यामुळे जर काही चूक झाली असेल तर ती मोठ्या मनाने समजून घ्या. आमचा हा प्रयत्न तुम्हाला नक्की आवडेल अशी खात्री आहे. या उपक्रमाची तांत्रिक बाजू सांभाळली आहे श्रद्धा सौदीकर आणि आरुषी दाते यांनी. या उपक्रमात सहभागी सदस्य आहेत अंजली फाटक, वर्षा जोशी, माधुरी शिधये, मानसी कुलकर्णी, प्राची देशपांडे, सोनाली नाईक जोशी, सुपर्णा सहस्रबुद्धे, वैशाली मराठे आणि विनया तिडके. धन्यवाद. नमस्कार, मी प्राची प्रकाश देशपांडे. सनविवी फेसबुक समूहातर्फे नवरात्रीनिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात मी आपले स्वागत करते. आपल्या समूहातर्फे मला उमगलेली ती या उपक्रमात मी आज अभिनेत्री सीमा रमेशदेव यांच्याबद्दल बोलणार आहे. सीमा देव यांचे पूर्वाश्रमीचे नाव नलिनी सराफ असे होते. त्यांचा जन्म 27 मार्च 1942ला झाला. आलिया भोगासी या चित्रपटाद्वारे त्यांनी चित्रपट क्षेत्रात पदार्पण केले. यात त्यांनी रमेशदेव यांच्या बहिणीची भूमिका केली होती. पडछाया या चित्रपटात त्यांनी रमेशदेव यांच्या मुलीची भूमिका केली होती. ज्ञानबा तुकाराम या चित्रपटात त्यांनी रमेशदेव यांच्या नायिकेची भूमिका केली होती. सुंदर, सात्विक, सोज्वळ चेहरा, बोलके डोळे असलेल्या सीमा देव यांनी अनेक मराठी आणि हिंदी चित्रपटात भूमिका केल्या आहेत. सुवासिनी, मोलकरीण, जगाच्या पाठीवर, वरदक्षिणा, हा माझा मार्ग एकला, अपराध, ओवाळीते भाऊराया इत्यादी अनेक चित्रपटात त्यांनी भूमिका केल्या आहेत. जगाच्या पाठीवर या राजा परांजपे दिग्दर्शित चित्रपटात त्यांनी एका अंध मुलीची भूमिका केली होती. अपराध या चित्रपटात त्यांनी खलनायकीची भूमिका केली होती. भाभी की चुडिया, 10 लाख, कोशिश, कोरा कागज, आचल, संसार, सुनहरा संसार, तकदीर, प्रेमपत्र, मिया बीबी राजी, सरस्वती चंद्र, आनंद इत्यादी अनेक हिंदी चित्रपटातही त्यांनी आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला. अमिताभ बच्चन, राजेश खन्ना, सनी देओल, अनिल कपूर, गोविंदा यांच्या समवेत त्यांनी भूमिका करून बॉलिवूडमध्येही आपल्या अभिनयाची तुणूक दाखवली. रमेशदेव यांच्याशी लग्न झाल्यावर काही वर्षे त्या प्रापंचिक जबाबदारीत गुंतून गेल्या. पण घरचीच निर्मिती असलेल्या सर्जा या चित्रपटात त्यांनी अजिंक्य देवच्या आईची भूमिका साकारली. रमेशदेव प्रॉडक्शनच्या या सुखांनो या चित्रपटातही त्यांनी भूमिका केली होती. सुवासिनी हे सीमा देव यांचे आत्मचरित्र आहे. अजिंक्य देव आणि अभिनय देव ही 2 त्यांची मुले असून अजिंक्य प्रसिद्ध अभिनेता तर अभिनय उत्तम दिग्दर्शक आहे. अशा या गुणी सुंदर अभिनेत्रीला सीमा देव यांना अल्झायमरने ग्रासले. रमेशदेव यांच्या निधनानंतर 1.5 वर्षातच
दीर्घकाळच्या आजारपणाने सीमा देव यांचे 24 ऑगस्ट 2023 रोजी निधन झाले. आज जरी त्या आपल्यात नाहीत तरी त्यांनी साकारलेल्या भूमिका असलेल्या विविध चित्रपटातून त्या आपल्या कायम स्मरणात राहतील. सीमा देव यांना माझी आदरांजली. धन्यवाद. नमस्कार, मी सौ विनया अरुण तिडके, वडूज, सातारा. सनविवी या फेसबुक समूहातर्फे नवरात्र निमित्त आयोजित मला उमगलेली ती या उपक्रमाअंतर्गत नर्तिका ह्यात मी सुरेखाताई पुणेकर यांच्याबद्दल माहिती देणार आहे. महाराष्ट्राची लोककला आणि त्या लोककलेतील अस्सल मराठीची ठसकेबाज लावणी ही तमाम मराठी जनांची अस्मिता देखील आहे. महाराष्ट्राची एक अशी अजोड परंपरा जिने आतापर्यंत महाराष्ट्राचं मनोरंजनच केलं, त्याचबरोबर प्रबोधनही केलं. महाराष्ट्राची लावणी ही फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर जगभरात फेमस आहे आणि अशा या लावणीनं अनेक कलाकारांना प्रसिद्धी दिली आणि प्रेमही दिलं. तर अशाच एका लावणी सम्राज्ञीची माहिती आज आपण जाणून घेणार आहोत, ज्यांनी पुणेकर या नावानं आपल्या रसिक प्रेक्षकांच्या मनावर भुरळ पाडली. आपल्या अदा, गायन आणि त्याचबरोबर नृत्य या तिन्ही कलांचा संगम ज्यांच्या अंगी आहे अशा या आपल्या लाडक्या सुरेखाताई पुणेकर. पण लावणी सम्राज्ञी हे नाव मिळवण्यामागे सुरेखा पुणेकर यांचा संघर्षमय प्रवास आहे. सुरुवातीच्या काळामध्ये खडतर जीवन जगून त्यांनी या लावणीला जगवलं आणि लावणीला मोठं केलं. लावणी हे त्यांचं जीवन आहे आणि जान सुद्धा. त्यांचा जन्म अतिशय गरीब कुटुंबात झाला. आई उत्तम कलाकार होती व वडील कोंडीबा टाकडीकर तमाशात सोंगाड्याचे काम करायचे. आई, वडील आणि 5 बहिणी असं त्यांचं कुटुंब. त्यांचा बैलगाडीचा तमाशा होता. गावोगावी जाऊन ते तमाशा सादरीकरण करायचे. सुरेखा पुणेकर शाळेत गेल्या नाहीत. लावणीलाच शिक्षण आणि शाळा समजून त्यांनी कलेचा अभ्यास केला. पावसाळ्याच्या काळामध्ये काही महिने वडिलांचा तमाशा बंद असायचा. त्या काळामध्ये पोटाची खळगी भरण्यासाठी त्या आणि त्यांच्या बहिणी पुण्याच्या एका सोसायटीमध्ये घरकाम करायला जायच्या. दिवसभर काम करायचं आणि संध्याकाळी सुहासिनी देशपांडे यांच्याकडे कथ्थकचे क्लास करायचे. वयाच्या 8व्या वर्षी पारावरच्या तमाशामधून त्यांनी कामाला सुरुवात केली. वयाच्या 13व्या वर्षी मोठ्या बहिणीसह दत्तोबा तांबे यांच्या तमाशामध्ये काम सुरू केलं. पुढे त्यांच्या कलेचं सादरीकरण चांगलं होत गेल्यानंतर वेगवेगळ्या फडात त्यांना बोलावणं आलं. साठवलेले पैसे आणि लोकांनी केलेली मदत ह्यातून स्वतःचा फड तयार केला. पुण्याचं नाव प्रसिद्ध असल्याने तमाशाला त्याचा फायदा होईल म्हणून पुणेकर नाव दिल्याचं त्या सांगतात. नटरंगी नार सारख्या खास महिलांसाठी तयार केलेल्या लावणी कार्यक्रमाचे त्यांनी अनेक प्रयोग केले. महाराष्ट्रातच नव्हे तर देशाविदेशात त्यांचे कार्यक्रम गाजले. बैठकीतील लावणी, खडी लावणी आणि पतंगाच्या लावण्यांसह त्यांनी लावण्यांचे वेगवेगळे प्रकार सादर केले. कारभारी दमानं, सांगा कशी दिसते मी, यावं यावं दिलाच्या दिलबरा या त्यांच्या गाजलेल्या लावण्या मराठी बाणा प्रतिष्ठान वतीने लावणी सम्राज्ञी सुरेखाताई पुणेकर यांना जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. धन्यवाद. सनविवी नवरात्र उत्सवामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आणि नर्तिका या विषयावरती आज मी आपल्याशी बोलणार आहे. आपल्या सनविवी समूहामधीलच एक अष्टपैलू व्यक्तिमत्व असलेली डॉक्टर माधुरी आपटे हिच्याबद्दल आज आपण जाणून घेऊया. पुण्यातील सुप्रसिद्ध मनीषा साठे यांच्या मार्गदर्शनाखाली तिने MA केलं कथ्थक नृत्यामध्ये. त्यातही तिने डिस्टिंक्शन मिळवलं आहे. याबरोबरच गांधर्व महाविद्यालय मिरज येथून संगीत अलंकार ही पदवीही प्राप्त केली आहे.
तिचं सगळ्यात मोठी अचीवमेंट सांगता येईल ते म्हणजे कथ्थक या नृत्यामध्ये PhD करणारी ती पहिलीच ठरली आहे. तिचा विषय होता पंडित गोपीकृष्ण यांची नृत्यशैली एक अभ्यास. खरं बघता हा विषय खूप कठीण, कारण कथ्थक म्हणजे आपल्या हावभावामुळे चेहऱ्यावरच्या एक्सप्रेशन्स आणि हस्तमुद्रा याद्वारे व्यक्त होणारी ही कला. पण प्रत्यक्षात ती कागदावर उतरवणं मात्र खूप कठीण होतं. पण माधुरीने ते अगदी सहजपणे साध्य केलं. आपल्या घरच्या सगळ्या जबाबदाऱ्या व्यवस्थित सांभाळून तिने ही PhD मिळवली आहे. गुरु मनीषा साठे यांच्या मार्गदर्शनाखाली तयार झालेल्या माधुरीने 2003मध्ये नृत्यवेद ही नृत्याला वाहिलेली आपली संस्था सुरू केली सहकार नगरमध्ये 2003 साली. आणि आज या छोट्या रोपट्याचं हळूहळू वटवृक्षामध्ये रूपांतर होत आहे. आज जवळजवळ 150 ते 200 शिष्या तिच्याकडे कथ्थकचे धडे घेत आहेत. त्यात अगदी 7-8 वर्षापासून 60 वर्षाच्या आजींपर्यंत अनेक जण उत्साहानं तिच्याकडे नृत्य शिकायला येतात. 2012 पासून ती भारती विद्यापीठ व सावित्रीबाई फुले विद्यापीठ येथे परीक्षक म्हणून काम बघते. आजपर्यंत पूर्ण भारतात अनेक नृत्य स्पर्धांमध्ये तिने परीक्षक म्हणून काम बघितलं आहे. अनेक मासिकांमध्ये कथ्थकशी संबंधित अनेक लेख तिचे छापून आले आहेत. बालचित्रवाणीसाठी तिने नृत्य दिग्दर्शनही केलं आहे. पुणे आकाशवाणीवरही तिचे कथ्थक नृत्यासंबंधीचे काही कार्यक्रम आपल्यापैकी अनेकांनी ऐकले असतील. तिला केंद्र सरकारकडून नॅशनल स्कॉलरशिपसुद्धा मिळाली आहे. अजून एक मोठं तिचं अचीवमेंट म्हणजे डेट्रॉइट, सिएटल, लॉस एंजेलिस यासारख्या शहरांमध्ये तिने कथ्थकचे वर्कशॉप घेतले आहेत. तिच्या विद्यार्थिनी आज अगदी जपानपर्यंत पोचल्या आहेत. 500पेक्षा जास्त परफॉर्मन्स आजपर्यंत तिने केले. भारत, अमेरिका, जपान, फ्रान्स व चीन या सगळ्या देशांमध्ये आपला परफॉर्मन्स सादर करायची संधी तिला मिळाली आहे. यावर्षीची एक मोठी अचीवमेंट म्हणजे सलग 3ऱ्या वर्षी तिला सारसबागेतील गणपतीसमोर आपली कला सादर करायला मिळाली. पण माधुरी म्हणजे फक्त नृत्य नाही बरं का, अनेक कला तिला अवगत आहेत. ती सुंदर चित्रही काढते. तिचं लेखनही अतिशय प्रभावी असतं. फार सुंदर कविताही करते. आणि हे सगळं करत असताना घरातल्या कुठल्याही जबाबदारीकडे तिचं दुर्लक्ष होत नाही, हे विशेष वाटतं. आणि आज आपण ज्या नवदुर्गा बघतो आजूबाजूला, त्यातली ही एक महत्त्वाची दुर्गा की जिने आज सगळ्या आघाड्या सांभाळून आपलं नाव जगभरात पसरवायला सुरुवात केली आहे. आणि गणपती बाप्पाच्या आशीर्वादानं तिचं नाव असंच तिचं नावलौकिक जगात सगळीकडे वाढेल अशा आपण तिला शुभेच्छा देऊया. धन्यवाद. नमस्कार, मी माधुरी सिदये. सणविवी या फेसबुकवरील ग्रुपने नवरात्रीनिमित्त घेतलेल्या कार्यक्रमात मी आपलं स्वागत करते. आज मी बोलणार आहे ते एका आईबद्दल. पण आई म्हणजे वास्तव जीवनातली आपली आई नाही, बॉलिवूडमधली आई रीमा. लीला चिटणीस, दुर्गा खोटे, सुलोचना, सीमा, वेळप्रसंगी ललिता पवार यासारख्या नायिकांनी आई अत्यंत प्रेमळ, सोशिक, दुःखी अशा प्रकारची रंगवली होती. परंतु 80 ते 90च्या या दशकामध्ये रीमा लागू यांचा उदय झाला आणि सुंदर आधुनिक विचारांची, सुशिक्षित, टापटिपीने राहणारी अशी आई अस्तित्वात आली किंवा तिचा जन्म झाला. आईपणाची परिसीमा म्हणजे रीमा असं म्हटलं जायला लागलं. हिंदीतील सर्व प्रथितयश कलावंतांच्या बरोबर त्यांनी काम केलं. सगळ्यांच्या आईची भूमिका त्यांनी केली होती. आणि त्याच्याच बरोबरीने त्या नाटकामध्ये पण कामं करत होत्या. नाटकांमधल्या कामामध्ये त्यांचं पुरुष आणि सविता दामोदर परांजपे ही 2 नाटकं माइलस्टोन ठरली होती त्यांच्या जीवनातली. बुलंद, घर तिघांचं हवं, छापकाटा ही पण नाटकं त्यांची खूप सौजन्याची ऐशी तशी या नाटकांमध्ये पण त्यांनी काम केलं. हिंदी सिनेमासृष्टीत त्या आल्या. त्या ग्राई पॉटरची जाहिरात
नंतर महेश कोठारे यांच्याबरोबर काही केलेल्या जाहिराती, राकेश मसाल्याची जाहिरात, तू मै मै, श्रीमान जी श्रीमती जी या सिरियल्सच्यामुळे त्या या हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये आल्या आणि एक आई म्हणून स्वतःचं एक अत्यंत सुंदर मानाचं असं स्थान त्यांनी मिळवलं. भूमिकेशी तद्रूप होणं हे त्यांच्या अगदी सहजच शक्य होतं. त्यांचे डोळे अभिनय करायचे, खरं म्हणजे बोलायची गरजच पडायची नाही, संवाद डोळ्यातूनच व्यक्त होत असे. एकदा त्या हसल्या की त्यांचं प्रसन्न हसू सगळ्या पडद्याला उजळून टाकत होतं. त्यांना एक काय म्हणायचं नकारात्मक भूमिका करायची फार इच्छा होती, परंतु त्यांना पाहिजे तशी नकारात्मक भूमिका मिळाली नाही. परंतु त्यांच्या वाटणीला ज्या आईच्या भूमिका आल्या त्या मात्र त्यांनी अतिशय सुंदर आणि कसोशीने अशा केल्या. हम आपके है कौन मधल्या रेणुका शहाणेच्या मृत्यूनंतरचा जो सीन होता त्यावेळेला त्या इतक्या एकरूप झाल्या की त्यांना त्यांचं रडू आवरलंच नाही आणि सेटवरील सगळ्यांचे डोळे पाणावले. अतिशय बिघडलेल्या अशा वास्तवमधल्या संजय दत्तला त्या गोळ्या घालतात त्यावेळेलाही त्या सीनमुळे प्रचंड घामाघूम झाल्या होत्या. सगळं कसं छान चाललंय असं वाटत असतं, पण अचानकच काहीतरी भलतंच होतं आणि त्याप्रमाणे नामकरणीय सिरियलच्या नंतर त्या घरी आल्या शूटिंग नंतर आणि 18 मे 2017 त्यांनी तब्येतीच्याबद्दल थोडीशी तक्रार केली. त्यांना दवाखान्यात नेण्यात आलं, पण त्यांचा मृत्यू झाला होता आणि हिंदी सिनेमाने त्यांची एक अतिशय सुंदर आई गमावली. जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्कार, मी वर्षा जोशी. सनबीबी या फेसबुक समूहातर्फे नवरात्रात एक उपक्रम राबवला जातोय. मला उमगलेली ती या सदरात आज मी कथ्थक नर्तकी वृषाली दापके यांची माहिती देणार आहे. वृषाली दापके कथ्थक शैलीतील एक उदयोन्मुख नर्तकी. जन्म 9 जुलै 1985. वयाच्या 6व्या वर्षापासूनच कथ्थकचे शास्त्रशुद्ध शिक्षण गुरु नृत्यालंकार डॉक्टर मंजिरी देव यांच्याकडे घेण्यास त्यांनी सुरुवात केली. आज पावेतो गेली 30 वर्षे त्या त्यांच्याकडे शिक्षण घेत आहेत. लहानपणापासूनच नृत्यकलेचे आकर्षण, विशेषतः कथ्थक या नृत्य प्रकाराचे मनात खूप आकर्षण निर्माण झाले होते. ते त्यातील सुंदर आकर्षक वेशभूषेमुळे, मेकअप आणि त्यातील गिरक्या आणि वेगवान पदन्यास यामुळे. वृषाली दापके यांनी कलाक्षेत्रात कथ्थकमधून MA केलं असून त्यांनी नृत्य विशारद आणि नृत्यालंकार आणि गांधर्व विद्यापीठाची PhD पूर्ण केली आहे. तसेच शैक्षणिक क्षेत्रात BSc इन झुऑलॉजी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले आहे. तालमणी पंडित मुकुंदराज देव यांच्याकडे गेली 18 वर्षे त्या लयकारीची साधना करीत आहेत. जेव्हा करिअर म्हणून शैक्षणिक क्षेत्रातील इतर विषय आणि नृत्य यांची यापैकी एकाची निवड करण्याची वेळ आली त्यावेळी पूर्ण आत्मविश्वासाने त्यांनी कथ्थक नृत्यातील करिअरची निवड केली. यावेळी त्यांना घरच्यांचा भक्कम पाठिंबा मिळाला. वयाच्या 6व्या वर्षापासून कथ्थक नृत्य शिकण्यास सुरुवात करताना त्यांच्या आईने म्हणजे वर्षा कोल्हटकर यांनी त्यांच्याबरोबरच नृत्य शिकण्यास सुरुवात केली आणि विशेष म्हणजे घर, संसार आणि मोठ्या हुद्द्यावरील सरकारी नोकरी सांभाळून त्यांनीही गांधर्व विद्यालयातून नृत्य विशारद, नृत्य अलंकार आणि टिळक विद्यापीठाची MA कथ्थक आणि आता त्याही मुलीबरोबरच श्री युनिव्हर्सिटी ओडिसाची PhD करीत आहेत. आता त्या सेवानिवृत्त आहेत. अशा भक्कम पाठिंब्यामुळेच आज त्या या कार्यक्षेत्रात नाव कमवत आहेत. वृषाली यांचा आत्मविश्वासही यामुळे अधिक दुणावला. फक्त एक आई म्हणून नाही तर या मायलेकी सहनृत्यांगना म्हणूनही स्टेज गाजवत आहेत. वृषाली यांनी सातत्याने कथ्थक नृत्याची तासनतास रियाज करून आजचे यश मिळवले आहे. या क्षेत्रात त्यांनी लेखिका, नृत्य दिग्दर्शन, स्वतंत्र परफॉर्मर म्हणून अनेक नृत्यशाळांतून वक्त्या म्हणून आणि सादरीकरणातून शिक्षण दिले आहे आणि त्या देत आहेत.
त्यांच्या श्री मुद्रा कला निकेतन या संस्थेतून गेली 20 वर्ष त्या अनेक विद्यार्थिनी घडवत आहेत. आत्तापर्यंत त्यांना अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत. 2008 मध्ये स्वर्गीय लीलाताई वर्तक स्मृती प्रित्यर्थ उत्तुंग शास्त्रीय नृत्य निपुण पुरस्कार आशाताई खाडीलकर यांच्या हस्ते, रोटरी एक्सलन्स अवॉर्ड डोंबिवली हा पुरस्कार, आदर्श डोंबिवलीकर पुरस्कार 2014 मध्ये मिळाला. संस्कार भारतीच्या कोकण प्रांताच्या नृत्य विभाग प्रमुख म्हणून त्या काम पाहतात. इनरव्हील क्लब डोंबिवलीतर्फे तेजस्विनी पुरस्कारही त्यांना प्राप्त झाला आहे. ठाणे वैभवचा वैभवी पुरस्कार असे अनेक पुरस्कार त्यांना प्राप्त झाले आहेत. चैतन्य व युवा रत्न पुरस्काराच्याही त्या मानकरी आहेत. त्यांचे लयमंजिरी नावाचे पुस्तक प्रसिद्ध आहे, ज्यात 100 कलाकारांची रेखांकने आणि कथ्थक नृत्याची शास्त्रशुद्ध माहिती आहे. पुस्तकाबरोबरच सीडीचेही प्रकाशन झाले आहे, ज्यात गांधर्व महाविद्यालयाचा कथ्थकचा 5 वर्षाचा संपूर्ण अभ्यासक्रम दिला आहे. कथ्थकमध्ये सोलो परफॉर्मन्सेसही त्यांनी अनेक केले आहेत. तामिळनाडूचे नृत्यांजली डान्स फेस्टिवलमध्ये 2016 मध्ये त्यांनी परफॉर्म केलं होतं. नवरात्र महोत्सव मिरज येथेही त्यांनी आपली कला सादर केली होती. ठाणे येथे टाइम्स संस्कृती आर्ट फेस्टिवलमध्ये, नंतर पंडित राम मराठे महोत्सवात उपवनला त्यांनी आपली कला सादर केली होती. 2015 मध्ये नटराज गोपीकृष्णन महोत्सवातही त्यांनी आपली हजेरी लावली होती. उपवन आर्ट फेस्टिवलमध्येही त्यांनी कला सादर केली आहे. अनेक कार्यशाळा घेतल्या त्यांनी, ज्यात त्यांनी 200च्या वर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं. माता बालसंगोपन ट्रस्ट पुणे येथे ती कार्यशाळा घेतली गेली होती. छंद सुगंध या त्यांच्या गुरु डॉक्टर मंजिरी देव यांच्या कथ्थकमधील संशोधन कार्यावर आधारित कार्यक्रमातही त्या सहभागी झाल्या होत्या आणि हा कार्यक्रम गडकरी रंगायतन ठाणे येथे संपन्न झाला होता. अनेक प्रयोगशील कार्यक्रमांतर्गत वेगवेगळे विषय त्या कथ्थक नृत्यातून सादर करतात. त्याचंच एक उदाहरण म्हणून रामभक्त माता शबरी या विषयावर कीर्तन आणि कथक यांची सांगड घालून नृत्य नाटिका त्या सादर करतात. त्यात त्या कथक नृत्यासहित स्वतः गातात आणि आख्यानही लावतात. समर्थ रामदास यांच्या साहित्यातील कथक या विषयावर आणि ठुमरी गवळण यांचा आध्यात्मिक संबंध यावर त्यांचा शोध निबंध प्रसिद्ध झाला आहे. नमस्कार, मी सौ वैशाली कौस्तुभ मराठे. सन विवी या फेसबुक समूहातर्फे आयोजित नवरात्रनिमित्त मला उमगलेली ती या उपक्रमाअंतर्गत अभिनेत्री प्रिया तेंडुलकर यांच्याबद्दल माहिती देणार आहे. सन 1985 साली मी 10-11 वर्षांची असेन. तेव्हा रजनी या दूरदर्शनवरच्या मालिकेची सुरुवात झालेली आणि त्याच्या टायटल सॉन्गपासूनच ती मालिका मनात घर करून बसली. लड़की है एक नाम रजनी है, रजनी की ये वही कहानी है, रजनी रजनी असं ते टायटल सॉन्ग होतं. आणि अशा अर्थाने प्रिया तेंडुलकर या अभिनेत्रीशी पहिल्यांदा ओळख झाली. राष्ट्रीय प्रसिद्धी मिळालेल्या या मालिकेने मध्यवर्ती भूमिका प्रिया तेंडुलकरची असून सामान्य गृहिणी असते आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नाला ती वाचा फोडते. या सिरियलनंतर प्रिया तेंडुलकरनं मागे वळून पाहिलंच नाही. तिचे अंकुर, देवता, माहेरची माणसे, गोंधळात गोंधळ, राणीने डाव जिंकला, मुंबईचा फौजदार हे चित्रपटही गाजले. मुंबईच्या फौजदार या चित्रपटात रंजनाची मध्यवर्ती भूमिका असूनही अगदी छोट्याशा भूमिकेत प्रिया तेंडुलकर आपल्या लक्षात राहते. लेखक, नाटककार प्राध्यापक विजय तेंडुलकर हे तिचे वडील. वडिलांकडून बुद्धिमत्तेचा, सडेतोडपणाचा व बिनधास्तपणाचा जो वारसा मिळाला तो तिने आपल्यामधील कौशल्य दाखवत रुबाबात आपल्या अभिनयात आणि लेखनातही पुढे नेला. जन्मलेल्या प्रत्येकाला असंही जावे तिच्या वंशा हे कथासंग्रह, तर पंचतारांकित हे स्वतःविषयी अनुभवपूर्ण लेखन. तिच्या या पुस्तकांना तसेच या 2 कथासंग्रहांना महाराष्ट्र सरकारचा सर्वोत्कृष्ट लेखनाचा पुरस्कारही मिळाला आहे. सहज अभिनय, उच्चारांवरती प्रभुत्व आणि करारी तरतरीत चेहरा या अभिनयासाठी जमेच्या बाजू असल्यामुळे
तिची कारकीर्द चांगलीच गाजली व त्या काळी नवीन असलेली संकल्पना म्हणजे प्रिया तेंडुलकर टॉक शो ही लोकांना सर्वस्वी नवीन होती. पण हा शोसुद्धा अतिशय गाजला. ती उत्तम चित्रकार व कॉस्ट्यूम डिझायनरही होती. तिच्या कपड्यांबाबत बोलायचे झाल्यास ती कुठल्याही कपड्यामध्ये छान वावरायची. तिला कुठलाही आउटफिट चांगला दिसायचा, पण साडीमध्ये ती ग्रेसफुल आणि एलिगंट दिसायची. रजनीमधल्या तिच्या कॉटनच्या साड्या अजून सर्वांच्या लक्षात आहेत. 1990-91ला हम 5 ही झी टी व्हीवरती एक विनोदी मालिका आली होती. त्याच्यामध्ये तिने अशोक सराफच्या मेलेल्या पत्नीची भूमिका केली होती. ती कायम फोटो फ्रेममध्ये दिसायची आणि त्यातूनच अशोक सराफशी बोलायची व त्याच्यावर वचक ठेवायची. ही भूमिकासुद्धा खूप लोकप्रिय झाली होती. 19 सप्टेंबर 2002 रोजी हृदयविकाराने तिचा मृत्यू झाला. पण तिने केलेल्या भूमिका रसिकांच्या मनात कायम राहतील. असं म्हटलं जायचं, बिफोर सचिन तेंडुलकर देर वॉज प्रिया तेंडुलकर. थँक्यू. नमस्कार, मी सुपर्णा सहस्रबुद्धे. सनविवी फेसबुक समूहातर्फे नवरात्री निमित्त आयोजित केलेली एक योजना मला उमगलेली ती, या उपक्रमामध्ये मी तुम्हाला आज अरुणा इराणी यांच्याबद्दल थोडीशी इंटरेस्टिंग माहिती सांगणार आहे. आज 77 वय असलेल्या अरुणा इराणी स्वतःबद्दल म्हणतात की लडकियां पडके करेंगी क्या असं म्हणणाऱ्या जमान्यामध्ये त्यांचा जन्म झाला. त्यामुळं डॉक्टर होण्याचं स्वप्न तसंच विरलं आणि 8 भावंडात मोठी म्हणून सगळ्या घराची जबाबदारी त्यांच्यावर पडली. त्यांचे वडील फरदीन इराणी सतत आजारी असत, त्यामुळे त्यांच्या घरामध्ये आर्थिक चणचण होती आणि त्यामुळे 9व्या वर्षी त्यांनी फिल्म इंडस्ट्रीमध्ये प्रवेश केला. घराशेजारीच एक स्क्रीन टेस्ट होत होती, तिथे त्या गेल्या. त्या तिथे एवढ्यासाठी गेल्या की तिथे गोल्ड स्पॉट आणि विविध पदार्थ खायला प्यायला मिळतात. काम मिळेल की नाही याबद्दल त्यांना शंका होती. मात्र तिथे त्या गेल्या आणि त्यांना दिलीप कुमार यांनी हेरलं आणि गंगा जमुनाच्या वैजयंतीमाला यांच्या रोलसाठी घेतलं. पुढे त्यांनी अनपढमधील मालासिना आणि सरहदमधील सुचित्रा सेन यांच्यासाठी बालभूमिका केल्या आणि पुढे बरेचसे स्टेज ड्रामा केले. पण बरेच दिवस मग काम मिळालं नाही. मग त्याच्यानंतर त्यांना एनसीसीपी आणि बॉम्बे टू गोवामध्ये घेतलं आणि मग आली त्यांची कारवा. चढती जवानी मेरी म्हटलं की आपल्याला आठवते ती अरुणा इराणी, होय की नाही. मेहूरची त्यांची पुढे जोडी जमली आणि अवलाद, मनमंदिर, गुनाहो का देवता अशा अनेक पिक्चरमध्ये त्यांनी हिट पिक्चर केले. मग त्यांच्याबद्दल अफवा पसरल्या. त्या म्हणतात फिल्म इंडस्ट्रीमध्ये जर स्त्रीबद्दल अफवा पसरल्या तर काम मिळायचं बंद होतं. बरेच दिवस त्यांना त्यामुळे काम मिळालं नाही. मात्र नंतर आंधळा मात्र डोळा आला. दादा कोंडकेंनी त्यांना 2,500 रुपये मानधन देऊन एक लावणी केली आणि तिथूनच त्यांना शेजारी असलेल्या आरके स्टुडिओमधून बॉबीसाठी घेतलं. मग त्यांनी मागं वळून बघितलं नाही. व्हॅम्प, बहीण, आई, कॅबरे डान्सर, निगेटिव्ह, कॉमेडोर असे 500 पेक्षा जास्त सिनेमे त्यांनी आपल्याला दिले. विविध भाषेत पंजाबी, मल्याळम, मराठी, गुजराती, हिंदी अशा अनेक भाषेतून त्यांनी आपल्याला सिनेमे दिले. त्यांची आई तेलुगू होती आणि वडील सिंधी होते. त्या म्हणायच्या स्वतःबद्दल, खाली मी आचार जैसा चटकेदार रोल मला होता है. मला त्यांच्यातली पॉझिटिव्हिटी, तडफदार, समाधानी आणि आनंदी लाईफ बघून आश्चर्य वाटतं. इतकी हार्ड लाईफ जगून सुद्धा, कुटुंबासाठी स्वतःचं सर्वस्व देऊन सुद्धा, साधे चावल प्याज खाऊनही त्यांना आज जीवनाबद्दल कसलाही रिग्रेट नाही. त्या म्हणतात, भगवान ने मुझे बहुत दिया है, मैं खुश हूँ. त्यांचा भाऊ इंद्रकुमार यांनी त्यांना बेटामधला रोल दिला आणि पुढे त्यांनी आपल्या कुटुंबाची जबाबदारी झाल्यावर 1990 मध्ये कुकू कोहली निर्माताशी लग्न केलं. त्या एक हृदयस्थ अनुभव सांगतात, ग्रँड रोड ते अंधेरी त्यांना 14 रुपये टॅक्सीचं भाडं मिळायचं. ते ट्रेननी जाऊन, थोडंसंच टॅक्सीने जाऊन स्वतःचं भाडं वाचवायच्या आणि त्यातून हापूस आंबे खरेदी करायच्या. त्या म्हणतात, मुझे अगले जन्म में भी लड़की ही बनाना असं त्या म्हणतात. याबद्दल मला त्यांचा खूप हेवा वाटतो. आणि पुढे त्या म्हणतात की कुछ लोग ऐसे भी जीते हैं, दूसरों के लिए जिंदगी दे देते हैं, दुआओं में भी भगवान से दूसरों के लिए खुशियां मांगते हैं. अशी ही सदाबहार चरित्र अभिनेत्री अरुणा इराणी. नमस्कार, मी अंजली फाटक. मी सनविवी या फेसबुक समूहातर्फे नवरात्रनिमित्त आयोजित मला उमगलेली ती या अंतर्गत
अभिनेत्री रेखा यांच्याबद्दल बोलणार आहे, यांच्याबद्दल माहिती देणार आहे. रेखा यांचे पूर्ण नाव भानुरेखा जेमिनी गणेशन आहे. त्यांचा 10 ऑक्टोबर 1954 साली जन्म झालेला, चेन्नई तामिळनाडू येथे. तिचे वडील जेमिनी गणेशन तामिळ अभिनेते होते आणि आई पुष्पावली तेलुगू अभिनेत्री होती. मोहन सैगल यांच्या नव्या चित्रपटासाठी नव्या मुलीची जरुरी होती. धीरेंद्र महाजनने रेखाचा मोहन सैगल यांच्याशी ओळख करून दिली. त्यांनी विचारले, तुला हिंदी बोलता येते का, तुला नाच येतो का, अशा प्रकारचे सर्वच प्रश्नांची उत्तरं रेखाने नकाराने दिली होती. रेखाच्या आईला चिंता वाटू लागली. तिने मोहन सैगलला विचारले की हिची स्क्रीन टेस्ट घ्या. ते म्हणाले, काही गरज नाही, ही मुलगी माझ्या आगामी चित्रपटात काम करेल. सच हेच्या सेटवरती तेच झालं. पुण्याच्या फिल्म इन्स्टिट्यूटमधला अभिनय शिकून आलेला चित्रपटाचा नायक नवीन निश्चल तिचा हिरो होता आणि तो पण म्हणायला लागला, ही दक्षिणी अभिनेत्री तुम्ही कुठून पकडून आणली, तिला काम जमेल का करायला. पण जेव्हा त्यांनी तिचं पण काम बघितले तेव्हा त्याला पण महती पटली तिची, की कारण तो सिनेमा प्रदर्शित जेव्हा झाला तेव्हा खूपच गाजला आणि सिनेमागृहात प्रेक्षकांनी पडद्यावर नाणी फेकून या दक्षिणी अभिनेत्रीचे स्वागत केले. आणि अशा प्रकारे सच हा तिचा पहिला चित्रपट बॉक्स ऑफिसवर यशस्वी झाला. तसंच तिने मराठी चित्रपटात पण काम केलेलं आहे. 1980 साली फटाकडी या चित्रपटात तिने काम केलं. तिचं ते गाणं कुठे कुठे जायचं हनीमूनला हे गाणं अतिशय गाजलं. नंतर ती राज्यसभा सदस्य पण आहे. राष्ट्रपतीच्या विशेष अधिकाराने मे 2012 तिची राज्यसभेवरती नेमणूक झाली. तिचे भरपूर चित्रपट प्रदर्शित झाले, जसे की लक्षात राहण्यासारखे सिलसिला, बसेरा असे बरेचसे चित्रपट आहे. मिस्टर नटवरलाल. नंतर तिला असंख्य पुरस्कार पण मिळालेले आहेत, जसे की 3 फिल्मफेअर पुरस्कार आहे, दीनानाथ मंगेशकर पुरस्कार 2005 साली, पद्मश्री पण 2010 साली मिळाला, स्मिता पाटील स्मृती पुरस्कार मिळाला 2017 साली. नंतर तिचे चरित्रग्रंथ पण खूप प्रसिद्ध आहेत. द अनटोल्ड स्टोरी सायन पब्लिकेशन या पुस्तकाचा उल्लेख मराठी अनुवाद करून दिला आहे. लेखक त्याचे उस्मान यासीर आहेत. नंतर तिच्या व्यक्तिरेखा पण खूप प्रसिद्ध झाल्या. सिलसिल्यामधली चांदनी, बसेरामधली पूर्णिमा, विजेतामधली निलेमा अशी ही अत्यंत गुणी माझी आवडती अभिनेत्री रेखा. हिच्याबद्दल मी तुमच्याशी माहिती शेअर केली. धन्यवाद. नमस्कार, मी मानसी कुलकर्णी. सना विवी या फेसबुक समूहातर्फे नवरात्र निमित्त आयोजित मला उमगलेली ती या उपक्रमाअंतर्गत अभिनेत्री स्मिता तळवळकर यांच्याबद्दल मी आज माहिती देणार आहे. नावाप्रमाणेच चेहऱ्यावर कायम स्मिता हास्य असलेल्या आणि व्यक्तिमत्व म्हणजे मूर्तिमंत अस्मिता असलेल्या स्मिताताई. दूरदर्शन मुंबई केंद्रावर त्या 17 वर्षे वृत्तनिवेदिका होत्या. त्यानंतर अभिनेत्री म्हणून त्यांनी रंगभूमीवर पदार्पण केले. धाकटी सून, शिवरायांची सून तारा राणी अशा अनेक चित्रपटात त्यांनी अभिनय केला. एक रंगकर्मी, अभिनेत्री, निर्मात्या आणि दिग्दर्शिका अशी चतुरस्र कारकीर्द त्यांनी मराठी सिने नाट्यसृष्टीत आणि दूरचित्रवाणीत घडवली. स्मिताताईंनी अस्मिता चित्र या निर्मिती संस्थेची स्थापना केली होती. त्याद्वारे त्यांनी 5 दर्जेदार मराठी चित्रपटांची निर्मिती केली. कळत नकळत या सिनेमाला 4 राष्ट्रीय आणि 9 राज्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. चौकट राजा, तू तिथे मी, सवत माझी लाडकी या सिनेमांनी अनेक राष्ट्रीय आणि राज्य पुरस्कार आपल्या नावी केले होते. अवंतिका, ऊन पाऊस अशा अनेक टीव्ही मालिकांचीही निर्मिती त्यांनी केली होती. स्मिताताईंचं लग्न झालं होतं तळवळकर जिमवाल्या कुटुंबात. पण तब्येतीने मुळातच अत्यंत फिट असलेल्या स्मिताताईंचे मनही किती फिट होते, कणखर होते लक्षात येते. त्यांना ओव्हरियन कॅन्सरने गाठलं. त्यांच्या आजाराने त्यांचे लांब सडक केसांच्या जागी बॉबकटचा टोप देऊन
त्यांची या जगातली भूमिकाच बदलण्याचा प्रयत्न केला होता. त्यांनी उत्तम रीतीने निभावलेली भूमिका होती ती म्हणजे एका समुपदेशकाची. त्यांच्यासारख्याच कॅन्सर पीडित, किमोथेरपीच्या वेदना सोसणाऱ्या स्त्रियांना आपुलकीची मदत देणारी, माझ्या शब्दात दिलेली ही आदरांजली. कॅन्सर? हो, त्याचा माझ्यावर काय असेल? रोजच्या नेहमीच्या आयुष्यावर जरा वेगळी कलाकुसर, केसांचा आधुनिक टोप, आता राहू की जरा टिप टॉप, सिनेमा मालिका निर्मितीतला रस, अहो अजूनही उत्साहाने दिवसभर मीच फस फस, आणि शेवटी एकाकीपणा, पोकळी. छे, माझ्यासारख्या मैत्रिणींसाठी मीच तर आहे मोकळी. धन्यवाद. नमस्कार. सनविवी फेसबुक समूहातर्फे आयोजित केलेली नवरात्री निमित्तची कल्पना मला भावलेली ती या प्लॅटफॉर्मवर मी सुपर्णा सहस्रबुद्धे. आज मी तुम्हाला एका नर्तकीबद्दल, जिला तुम्ही पण सगळेजण ओळखता, अशा नर्तकीची थोडीशी ओळख करून देणार आहे. मला समजलेली नृत्य ही कला 64 कलामधील सर्वात उत्कृष्ट आणि ईश्वरप्रिय कला मानली जाते. वयाच्या 8व्या वर्षी व्हेटिकनमध्ये पोप समोर एक उत्कृष्ट नृत्य सादर करून ज्यांनी आपल्या नृत्य करिअरचा प्रवास सुरू केला त्या आजच्या सिनियर मोस्ट परफॉर्मिंग आर्टिस्ट म्हणजे वैजयंतीमाला. 90व्या वर्षी अत्यंत उत्कृष्ट आणि आकर्षक असं नृत्य त्या करतात. आम्रपालीनंतर त्यांनी चित्रपट संन्यास घेतला आणि नंतर एक डान्स अकॅडमी सुरू केली. शिष्य त्यांचे म्हणतात की त्यांच्याबरोबर नृत्याची प्रॅक्टिस करणं ही एक फारच मोठी पर्वणी असते. 1982 साली त्यांना संगीत नाटक अकॅडमी पुरस्कार मिळाला. त्यांची खासियत अशी आहे की आजही त्या सलग 2 तास नृत्य करू शकतात. ज्या वयामध्ये स्त्रियांची कंबर दुखते, सांधे दुखतात, त्या वयामध्ये 90व्या वर्षी त्या 2 तास सलग भरतनाट्यम सारखं नृत्य सादर करतात. ही फार महत्वाची गोष्ट आहे असं मला वाटतं. त्या नृत्य उत्सवातून भाग घेतात. संगीत आणि नृत्य या दोन्ही गोष्टी एकमेकांशी गुंफलेल्या असतात असं त्यांचं म्हणणं आहे. म्हणून त्यांनी कर्नाटक संगीत शिकलं ते त्यांचे गुरु मनक्कल सिद्धराज अय्यर यांच्याकडे, आणि तामिळ नृत्य शिकलं ते त्यांचे तामिळ गुरु किटप्पा रामय्या पिल्लई. 13व्या वर्षी त्यांनी आपलं अरंगेट्रम सादर केलं आणि त्या तिथूनच सिनेमात पण आल्या. त्यांच्या नृत्यामुळेच त्यांना सिनेमामध्ये प्रवेश मिळाला. सिनेमात त्यांनी नवनवीन नृत्य प्रकार सादर केले. प्रिन्सवरील मुकाबला हमसे ना करो हे गाणं तुम्ही जरूर बघा. त्यामध्ये त्यांनी विविध प्रकारची नृत्य सादर केली आहेत. छोटीसी मुलाकात मधलं या या हिप्पी हिप्पी हे गाणं तुम्हाला नक्की आठवत असेल. ते तुम्ही आता माझी ही इन्फॉर्मेशन ऐकल्यानंतर जरूर बघा. त्यामध्ये त्यांनी उत्कृष्ट प्रकारचं एक नृत्य केलेलं आहे. आम्रपालीत तर काय एकाहून एक सुंदर उत्कृष्ट नृत्य त्यांची आहेत. हल्ली त्या डान्स ड्रामा करतात, नृत्य नाटिका. त्या म्हणतात भरतनाट्यम इन्क्लूड सो मच ऍक्टिंग, त्यामुळे अभिनय करायला मला कसला त्रास पडला नाही. 1995 साली लाईफ टाईम अचीवमेंट पुरस्कार त्यांना मिळाला. पद्मश्री, कलामणी हे पुरस्कार पण त्यांना मिळाले. 1936 सालचा त्यांचा जन्म. डॉक्टर बालींबरोबर त्यांचा विवाह 1966 सालचा, आणि त्यानंतर त्यांनी आपलं सगळं जीवन नृत्यासाठी वाहून घेतलं. त्यांना दीवारसाठी विचारलं होतं, दीवारमधील निरूपा रॉयच्या भूमिकासाठी विचारलं होतं, तेव्हा त्यांनी एक खूप उत्कृष्ट डायलॉग म्हटला आहे, तो तुम्हाला मी शेवटी सांगते. त्या म्हणतात की डान्स आर्ट हॅज बिकम लेस स्पिरिच्युअल बिकॉज ऑफ द अटेम्प्ट्स टू मॉडर्नाइज इट. आय बिलीव्ह इन द प्युरिटी ऑफ आर्ट. स्वतःला सिनियर मोस्ट आर्टिस्ट असं म्हणून घेणाऱ्या उत्कृष्ट भरतनाट्यम नृत्यांगना वैजयंतीमाला, ज्यांचा दीवारनंतर त्यांनी म्हटलेला डायलॉग, नर्तकी हमेशा नर्तकी रहती है, मैं हमेशा नृत्य नायिका रहूंगी.